नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबईतील दैनंदिन ट्रॅफिक जॅमच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयानं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार अवजड वाहनांवरती निर्बंध घालण्यात आलेत. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत शहरामध्ये एंट्री बंद असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरामध्ये बंदी राहणार आहे. तर आता हे नियम कुठे लागू होतील? तर मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि एक्सप्रेस वेवरती हे नियम लागू असतील. मुंबईमधून ऑफिस सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस अवजड ट्रक आणि ट्रेलरमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते. अनेकदा अरुंद रस्त्यावरती ही वाहनं अडकल्यानं कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. नवीन नियमांमुळे बस, दुचाकी, कार चालकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळ किमान 20 ते 30 मिनिटांनी वाचण्याची शक्यता आहे. या नियमांमधून रुग्णवाहिका, अग्निशामक दल, दूध आणि भाजीपाला पुरवणारी वाहनं तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सना वगळण्यात आले. मात्र इतर सर्व व्यावसायिक अवजड वाहनांना या वेळेचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. नियम मोडल्यास अवजड दंड आणि वाहन जप्तीची कारवाई देखील केली जाणार आहे, असा इशारा RTOनं दिलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये हे मोठे बदल करण्यात आलेत आणि आता दंडासोबतच थेट वाहन जप्तीची देखील कारवाई करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.